तर आपण पाहतो की या ठिकाणी माझ्या प्रियांनो 8 वचन वाचतो. एके दिवशी असे झाले की अलिशा देवाचा अभिषिक्त सेवक सुनेम येथे गेला आणि तेथे एक थोर स्त्री राहत होती. पहिली त्या ठिकाणी गोष्ट काय म्हटलेली आहे, थोर ती स्त्री त्या ठिकाणी राहत होती. तिने त्यास आग्रह करून जेवायस लावले. आणि पुढे असे झाले की तो ज्या वाटेने ज्यावेळेस तो जाई त्यावेळेस तो तिथं त्या स्त्रीकडे तो जेवायला उतरत होता, त्या ठिकाणी विसावा घेत होता. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, हिच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की अशा काही गोष्टी आहेत की ते देवाला आवडल्या. प्रेज लॉर्ड. हिच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी होत्या की ते देवाला आवडल्या आणि त्या देवाने मला सांगायला सांगितलं तुम्हाला की या गोष्टी आमच्या जीवनामध्ये पाहिजे. की पहिली ती स्त्री थोर होती म्हटलेलं आहे. थोर म्हणजे ती काही गरीब नव्हती, एक श्रीमंत स्त्री होती. ती थोर स्त्री म्हणजे त्या काळामध्ये ती नॉर्मल स्त्री नसावी. थोर शब्द वापरलाय म्हणजे एक उच्च एक चांगल्या प्रकारच्या पदाची नावाजलेली, त्या गावामध्ये प्रतिष्ठित म्हणा म्हटलं तरी चालेल, अशी प्रकारे ती स्त्री होती माझ्या प्रियांनो. आणि ती थोर तर होतीच होती, पण तिच्या मन किंवा तिचं जीवन जे आहे ते मोठे जीवन आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणूया. या ठिकाणी तिचं जीवन आम्ही पाहतो की ती सेवक, देवाचा सेवक ज्यावेळेस तो येत होता तिच्या गावामध्ये किंवा त्या वाटेने जात असताना परमेश्वराच्या सेवकाचा ती आदर किंवा त्या सेवकाला जीवन किंवा घरामध्ये पाहुणचार तिचं ती चालत होता. बघा, नुसतं नावाला प्रतिष्ठित असं नाही, ती नावाला नव्हती प्रतिष्ठित. ती थोर तर होतीच होती, पण तिचं कार्य पण थोर होतं. हालेलुया. तिचं कार्य पण थोर होतं आणि तिच्या जीवनामध्ये देवानी तिच्या अपेक्षा नव्हती, ती चमत्कार परमेश्वराने तिच्या जीवनामध्ये केलेला आहे. पण चमत्कार करण्याच्या अगोदर, होण्याच्या अगोदर या गोष्टी तिच्या जीवनामध्ये मी तुम्हाला सांगायचं गरजेचं आहे की या ठिकाणी पहिला जो तिचा स्वभाव आम्ही पाहतो की ती थोर होती आणि तिला काय पाहिजे म्हणून तिने पाहुणचार करत नव्हती, तर तिचा एक स्वभाव मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचा. पहिली गोष्ट एक समजून घ्या किंवा आज तुम्ही ठासून घ्या आपल्या हृदयामध्ये आणि तुम्ही एक परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की पहिला स्वभाव किंवा पहिली गोष्ट आमच्या जीवनामध्ये पाहिजे या चमत्कार किंवा आशीर्वाद गोष्टी प्राप्त करण्यासाठी, ती म्हणजे हिचं एक जीवन होतं निस्वार्थी स्वभाव. काय स्वभाव? निस्वार्थी ती होती. कुठलाही प्रकार तिच्यामध्ये स्वार्थ नव्हता. स्वार्थ विना ती सेवा करायची, कुठलाही प्रकारचा स्वार्थ नाही. निस्वार्थपणे ती परमेश्वराच्या सेवकाचा आदर आणि परमेश्वराची सेवा ती करत होती. प्रेज लॉर्ड म्हणा. माझ्या प्रियांनो, पहिली गोष्ट लक्षात घ्या, निस्वार्थी बनलं पाहिजे आम्ही. आमीन म्हणता का नाही? निस्वार्थी आम्ही बनलं पाहिजे. कुठेही आम्ही स्वार्थी स्वभाव आमच्यामध्ये नसायला पाहिजे. बोला की प्रेज लॉर्ड. 1:8-9 मध्ये आम्ही पाहतो की ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो, हा कुणी देवाचा पवित्र माणूस आहे. काय म्हणाली ती? हा देवाचा पवित्र माणूस आहे असे मला दिसते. तिला दिसून आलं की ज्या व्यक्तीचा ती सन्मान करते, त्याची सेवा करते, तो एक पवित्र देवाचा माणूस आहे, परमेश्वराचा माणूस आहे. आणि त्या स्त्रिया दिसून आल्यानंतर ती त्याचा पाहुणचार किंवा जे काही ती करत होती तिच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नव्हता, तर ती निस्वार्थीपणा ती देवाची सेवा करत होती. प्रेज लॉर्ड. आज परमेश्वर तुम्हाला तेच म्हणत आहे की आज आपल्यामध्ये निस्वार्थीपणा पाहिजे, कुठल्याही प्रकारचा स्वार्थीपणा नाही पाहिजे. बोला प्रेज लॉर्ड. एक वचन काढूया निस्वार्थीबद्दल, काही वचन आपण काढूया. एहेजकेलचा 34वा अध्याय 18 वचन काढूया. कोणतरी एहेजकेल 34वा अध्याय 18 वचन, पटापटा वचन काढूया. आपण काय गोष्टी आज आशीर्वाद, आपण म्हणतो की मी देवाला आशीर्वाद मागतो, चमत्काराची अपेक्षा करतो, पण ते घडायला पाहिजे. आणि ते घडण्यासाठी पहिलं जे स्वभाव, पहिलं जे आमच्या जीवनामध्ये पाहिजे ती गोष्ट म्हणजे निस्वार्थीपणा. प्रेज लॉर्ड.
निस्वार्थीपणा केलेली सेवा परमेश्वरला आवडते. निस्वार्थीपणा केलेली प्रार्थना परमेश्वर तिचं उत्तर देतो. निस्वार्थीप्रमाणे केलेली भक्ती परमेश्वर त्या भक्तीचा सन्मान करतो आणि त्या भक्तीचं प्रतिफळ परमेश्वर देत असतो. प्रेज लॉर्ड. निस्वार्थीपणाने केलेली प्रत्येक गोष्ट परमेश्वर त्याचं प्रतिफळ तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आमेन म्हणता का नाही? आणि जर कुठल्या जर काहीतरी प्रार्थना करतोय पण जर त्याचा स्वार्थ असेल, काहीतरी भक्ती आराधना करतोय पण त्याच्यामध्ये स्वार्थ जर असेल तर देव त्या गोष्टी बघत असतो. कारण परमेश्वर अंतःकरण पाहणारा देव आहे. परमेश्वर पारखणारा परमेश्वर आहे. जर आमचं गाणं, जर आमचं प्रार्थना करणं, जर आमचं स्तुती करणं, आमची सेवा करणं जर त्याच्यामध्ये जर स्वार्थ जर असेल तर त्या सेवेला, त्या प्रार्थनेला, त्या आराधनेला कुठलंही प्रतिफळ नाहीये. प्रेज लॉर्ड. पण जर आम्ही परमेश्वराची सेवा, आराधना, प्रार्थना, देवाचं स्तवन, बायबल वाचन जर आम्ही निस्वार्थीपणे जर करत राहिलो तर त्याला प्रतिफळ 100% आहे. चमत्कार 100% आहे. आशीर्वाद 100% आहेत. आमेन म्हणा की हालेलुया. प्रभूला धन्यवाद असो माझ्या प्रियांनो. हालेलुया. देवबाप तुम्हाला आत्म्यामध्ये बोलत आहे. परमेश्वराचा आत्म्याचा स्पर्श तुम्हाला होत आहे. आमेन. येजकेलचा 34वा अध्याय आणि 18 वचन वाचूया. 18 वचन काढलं. येजकेल 34, 18 वचन. सगळ्यांनी पण आपले बायबल काढूया. आपल्या बायबलमध्ये वेळ घालूया. कारण महत्त्वाची गोष्ट काय, आपल्याला वेळ भरपूर आहे. प्रेज लॉर्ड. लॉकडाऊन म्हणजे निराश व्हायचं गरज नाही. तयार व्हायचं आहे वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये वाढायचं आहे आपल्याला. प्रेज लॉर्ड. तर 18 वचन मी वाचतो. तुम्ही चांगला चारा खाऊन शेष राहिलेला पायाने तुडवता. स्वार्थी स्वभाव म्हणजे काय या ठिकाणी 18 वचन तुम्हाला दाखवतोय मी. स्वतःचं झालं, बाकीचं खराब, याला म्हणतात स्वार्थीपणा. प्रेज लॉर्ड. तुम्ही चांगला चारा खाऊन शेष राहिलेला पायाने तुडवता. तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेले पाणी पायाने गढूळ करता. हे काहीच नाही असे तुम्हाला वाटते काय? माझ्या प्रियांनो, हा एक स्वभाव की पहिल्यांदा पाणी पिऊन झालं की मग बाकीचं पाणी गढूळ करणं, बाकीचं पाणी नाश करणं पाणी, हा एक ह्याला म्हणतात स्वार्थीपणा. हालेलुया. आणि मला एक तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की परमेश्वराने मोशेला मोठं बनवलं. परमेश्वराने सुद्धा मोशेला मोठं बनवलं. त्याच्यामध्ये एक निस्वार्थी स्वभाव होता. त्याच्यात स्वार्थ नव्हता. गणनाचा 11वा अध्याय 29 वचन लिहून घ्या. गणनाचा 11वा अध्याय 29 वचनामध्ये तुम्ही ते वचन मनन करा आणि मी वाचतो पटकनी. गणनाचा 11वा अध्याय 29 वचनामध्ये काय म्हणतो मोशे? मोशे त्याला म्हणाला, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वावर ठेवला असता तर किती बरे झाले असते. ह्याच्यामध्ये आहे का कुठला स्वार्थीपणा? मोशेमध्ये कुठला स्वभाव होता? कुठल्याही प्रकारे स्वार्थी स्वभाव नव्हता. निस्वार्थी स्वभाव मोशेमध्ये होता. म्हणून मोशे मोठा, परमेश्वरापुढे मोठा विश्वासू दास होता. म्हणून मोशेला परमेश्वराने अद्भुतरित्या उपयोग केला. त्याचं काय त्याचं म्हणणं होतं, सर्वच लोक जर संदेष्टे असले तर किती बरे होईल. हालेलुया. पण या ठिकाणी परमेश्वर त्यांनाच आशीर्वादित करतो जे निस्वार्थी आहेत. त्यांनाच त्याच्या जीवनामध्ये चमत्कार होतात जे निस्वार्थी आहेत. गणनाचा 11वा ते 29 वचन प्रूफ होतं. मोशेमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा स्वार्थी स्वभाव नव्हता. निस्वार्थी स्वभाव, निस्वार्थी सेवा, निस्वार्थी 40 दिवस 40 रात्र त्या डोंगरावर प्रार्थना करायला जात होता. कुठलाही स्वार्थ नव्हता मोशेकडे. आज माझ्या प्रियांनो, विश्वासणाऱ्या प्रत्येकांनो मी तुम्हाला म्हणत आहे, आपण भक्ती करतो. दुखणं आलं की त्यावेळेस प्रार्थना करायची. पाणी लागली की विहीर खोदायला जायचं किंवा गरज लागली त्यावेळेसच देवाकडे हाक मारायची. ह्याला म्हणतात स्वार्थी प्रार्थना. प्रेज लॉर्ड. पण निरंतर देवाच्या प्रार्थनेमध्ये राहणं, देवाचं वचन वाचणं, ह्याला म्हणतात निस्वार्थी स्वभाव. हालेलुया. म्हणा की प्रेज लॉर्ड. म्हणून पहिले करंती 10वा अध्याय 33 वचन पटकनी काढूया. पहिले करंती 10वा अध्याय
मला वाटतं तुम्हाला जर आपल्या ग्रुपमध्ये वाचत असेल तर कोणतरी वाचू शकताय. रुथ सिस्टर वाचू शकतात, वाचा. 1 कोरिंथी 10 अध्याय आणि 33 वचन. तर जसे मी सर्व गोष्टीत सर्वांना संतविषयतो हा आणि त्याचे तारण व्हावे म्हणून हा. स्वतःचे हित न पाहता हा. पुष्कळ जणांचे हित पाहतो, हा. तसे तुम्ही करा. प्रेज लॉर्ड. थँक्यू सिस्टर. प्रेज लॉर्ड. बघा या ठिकाणी आपण पाहतो माझ्या प्रियांनो की तर जसे मी सर्व गोष्टी सर्वांना संतविषयतो आणि त्यांचे तारण व्हावे असे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्हीही करा, पौल सांगतो या ठिकाणी. हालेलुया. माझ्या प्रियांनो, आमचं जे काय करणं आहे ते आमच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसला पाहिजे, तर निस्वार्थीप्रमाणे आमची प्रत्येक सेवा पाहिजे परमेश्वराकडे. हालेलुया. म्हणून पहिला जो स्वभाव या सुनेम स्त्रीमध्ये आम्ही पाहतो 2 राजे 4 अध्याय आणि त्याच्या 8 ते 9 वचनापर्यंत, की तिच्यामध्ये एक निस्वार्थी स्वभाव होता माझ्या प्रियांनो. तिच्यामध्ये कुठलाही स्वार्थपणा नव्हता. त्या सेवेमागं, ते पाहुणचारामागं तिचा कुठलाही प्रकार तिच्यामध्ये काय नव्हतं, स्वार्थी स्वभाव नव्हता. तिला काहीतरी पाहिजे म्हणून ती त्याचा पाहुणचार करत नव्हती, सेवा करत नव्हती. तर तिचं एक थोर स्त्री ती होती आणि ती एक परमेश्वराच्या नजरेमध्ये एक निस्वार्थी ती होती. हालेलुया. बघा या ठिकाणी पहिला मुद्दा आपण पाहिला आणि त्याच्या पुढं काय झालं माहिती आहे का, 10 ते 11 वचनापासून आपण पुढं 11 वचनापर्यंत वाचूया. सिस्टर वाचा. मागाशी जे सिस्टरांनी वाचलं वचन 2 राजे 4 अध्याय 10 ते 11 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू हा आणि त्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक समई अशी तिच्यात ठेवू. हा. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. बघा. प्रेज लॉर्ड. हा. त्या दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला हा. व तेथे निघाला. बघा. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. बघा या ठिकाणी तिच्या नवऱ्याला ती म्हणते की यास्तव आपण या धाब्यावर एक लहानशी वर खोली करू. कुठं करू? वरती माडीवर एक घरावर एक माडीवर एक काय करू, एक खोली करूया. माझ्या प्रियांनो, त्यावेळेस असा एक आदर होता, तो एक सन्मान होता. एक माडीवर म्हणजे वरती घर बनवून देणं म्हणजे एक प्रकारे श्रीमंत होण्याचं एक चिन्ह ते आहे, थोर होण्याचं एक चिन्ह आहे. आणि वर घर राहायला देणं म्हणजे हा एक मोठा सन्मान त्या काळात होता. बोला प्रेज लॉर्ड. मोठा सन्मान त्या काळामध्ये होता एक वरती घर बांधून देणं म्हणजे. आणि ती म्हणते की यास्तव आपण धाब्यावर एक लहानशी खोली करू, वरती एक लहानशी खोली करू आणि त्याच्यामध्ये एक खाट, त्याच्यामध्ये एक मेज आणि त्याच्यामध्ये एक खुर्ची, एक समई अशी तिच्यात ठेवू. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीमध्ये आराम करेल, त्या खोलीमध्ये प्रार्थना करेल, त्या खोलीमध्ये परमेश्वराची सेवा करेल. हालेलुया म्हणा. तिचं हृदय मोठं होतं. ती थोर मोठी स्त्री होती है ना, थोर स्त्री होती. तर दुसरा तिचं जीवनामध्ये तिची गोष्ट महत्वाची काय होती, तिचं हृदय पण थोर होतं. आमेन म्हणा की हालेलुया. बघा, थोर स्त्री आणि थोर हृदय, चांगली स्त्री आणि चांगलं हृदय असणं गरजेचं आहे. आमेन म्हणता का नाही मंडळी? चर्च, चांगली व्यक्ती आणि चांगलं हृदय पण असणं गरजेचं आहे. वरून पण चांगलं आणि आतून पण चांगलं गरजेचं आहे. म्हणा की हालेलुया. चमत्काराची अपेक्षा जर तुम्ही करता, देवाकडनं आरोग्य, आशीर्वाद, अद्भुत गोष्टीची अपेक्षा करता, तर लक्षात घ्या चांगलं हृदय देवापुढे असणं गरजेचं आहे. हालेलुया म्हणा की प्रेज लॉर्ड. चांगलं हृदय देव बघतो आणि आपलं हृदय परमेश्वराचं मंदिर आहे. हे गीतकार म्हणतो, सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय माझे, इथंच विराजे देव बाप. प्रेज लॉर्ड. देव कुठं राहतो? ज्याचं हृदय चांगलं आहे त्याच्यामध्ये देव राहतो. म्हणा की आमेन. ज्याचं हृदय चांगलं आहे त्याच्यामध्ये परमेश्वर राहतो. लक्षात घ्या. आपल्याकडे समय कमी आहे, पण पटापटा मी तुम्हाला वचन सांगत आहे की ह्या स्त्रीचं एक हृदय चांगलं होतं, एक हृदयचं मोठं होतं.
म्हणा की हालेलुया. चांगलं हृदय असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात चमत्कार 100% आहेत. निस्वार्थी व्यक्ती जीवनामध्ये प्रार्थनेचं उत्तर त्याला 100% मिळणार आहे. त्याच्या जीवनात चमत्कार 100% असणार आहेत. म्हणा हालेलुया. म्हणून प्रार्थना करा निस्वार्थीप्रमाणे, प्रार्थना करा चांगल्या हृदयाने. म्हणा की हालेलुया. प्रार्थना करा चांगल्या हृदयाने, चांगल्या विचाराने प्रार्थना करा. कारण बायबल सांगतं की या स्त्रीचं हृदय चांगलं होतं, मोठं होतं. मोठं हृदय म्हणजे चांगलं हृदय, मोठं हृदय म्हणजे मोठ्या गोष्टी. ती म्हणती नुसतं एका कडेला खाट घालून नाही. देवाच्या सेवकाला काय करू आपण, एक माडीवर एक रूम बनवू. आणि माडीवर रूम बनवून त्या रूम नुसतं रूम नाही बनवायची. त्या रूममध्ये दिवाण, त्या रूममध्ये खुर्ची, त्या रूममध्ये एक मेज, त्यामध्ये एक समय. ज्यावेळेस तो वाचन करेल काय त्याला प्रकाश असायला पाहिजे. थोर स्त्री, थोर चांगलं हृदय, मोठं हृदय. प्रेज लॉर्ड म्हणा. आणि याच्यामध्ये काही स्वार्थ नाही तिचं करण्याचा. रूम बांधून देते पण तिच्यामध्ये काहीच स्वार्थ नाही तिचा देण्याचा. तिच्या हृदयामध्ये कुठलाही स्वार्थ नाही. तिचं हृदय इतकं थोर आहे की देवाच्या सेवकाचा सन्मान, देवाची सेवाच हीच खरं तिचं जीवन आहे. सेवेसाठी ज्यावेळेस सेवक येईल, त्या रस्त्याने येईल, तो आलिशा परमेश्वराचा महान सेवक तिनं अनुभवला असेल. ज्यावेळेस तो सेवक उतरत असेल तेवढा तेवढा आशीर्वाद तिला परमेश्वर देत असेल. आणि त्या आशीर्वादामुळे तिनं ओळखलं की हा पवित्र माणूस आहे आणि आपण याला चांगली रूम बनवू. आणि त्या रूममध्ये ज्यावेळेस तो राहील त्यावेळेस त्याचा आपण आदर करू. परमेश्वर त्याचं प्रतिफळ देणार आहे. म्हणा की हालेलुया. माझ्या प्रियांनो, मत्तईचा 10वा अध्याय आणि त्याचा 42 वचनापासून पुढे आपल्याला 40 वचनापासून पुढे पाहायला मिळतं. येशूने सांगितलेलं आहे. बघा या ठिकाणी चांगलं हृदय. पण एक हृदयाबद्दल आपण वचन ऐकूया. सिस्टर एक यिर्मयाचं 4था अध्याय 14 वचन वाचूया. यिर्मयाचं 4था अध्याय आणि 14 वचन लिहून घ्या माझ्या प्रियांनो. तुम्ही जर ऐकताय तर ते एका नोटबुकवर लिहून घ्या वचनं. म्हणजे तुम्हाला याच्यावर तुम्ही आज मनन करा. रात्री गुडघे टेकून प्रार्थना करा रात्री की देवाला म्हणा की आज रात्री परमेश्वरा मला माझं हृदय चांगलं असू दे, माझं हृदय थोर असू दे. प्रेज लॉर्ड. बघा पटापटा जाऊया आपण. यिर्मयाचं पुस्तक 4था अध्याय 14 वचन, मत्तई 15:19 वचन आणि नीतिसूत्र 28वा अध्याय 14 वचन. पटापटा वाचूया लवकर. वाचा सिस्टर. हे यरूशलेम, तू आपल्या अंतःकरणाची दुष्टता धुवून टाक, म्हणजे वासशील. तुझे वाईट विचार तुझ्यामधून पोटवर वाचणार. आमेन. हालेलुया. काय म्हणतो परमेश्वर 4था अध्याय 14 वचन की हे यरूशलेम, तू आपल्या अंतःकरणाची दुष्टता धुवून टाक. आपल्या अंतःकरणाची दुष्टता धुवून टाक म्हणजे वाचशील. तुझे वाईट विचार तुझमध्ये कोटवर वसणार. माझ्या प्रियांनो, देव चमत्कार करण्या अगोदर आपलं अंतःकरण स्वच्छ करा म्हणत आहे. प्रेज लॉर्ड. देवाचे अद्भुत चिन्ह चमत्कार तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहिजे तर आपलं अंतःकरण पवित्र करा, शुद्ध करा. आणि आपल्या अंतःकरणामध्ये कोटवर त्या प्रकारच्या देवाला आवडत नाही त्या गोष्टी ठेवणार, काढून टाकायच्या आहेत त्या. आमेन. काढून टाकायचे ते सर्व प्रकारचे वाईट गोष्टी, दुष्टतेचे विचार काढून टाक परमेश्वर म्हणत आहे. आमेन. मत्तयाचा 15वा अध्याय 19 वचन मोठ्याने वाचा. मत्तई 15:19. बघा अंतःकरणामध्ये काय असतं देवाला माहिती असते. अंतःकरणामध्ये ह्या गोष्टी असतात की अंतःकरणात दुष्ट कल्पना असतात, खून असतात, व्यभिचार असतात, जारकर्मे असतात, चोऱ्या, खोट्या साक्ष्या, शिवीगाळी ह्या त्या अंतःकरणातून निघतात. म्हणून चमत्काराची जर अपेक्षा तुम्ही करताय आज रात्री तुम्ही तुमचं हृदय चांगलं करा. प्रेज लॉर्ड. तुम्ही तुमचं हृदय देवापुढे चांगलं मोठं हृदय असलं पाहिजे. म्हणा की आमेन. जशी ही स्त्री थोर होती, थोर हृदय, तुमचं हृदय पण मोठं असलं पाहिजे परमेश्वराचं कार्य करत असताना. आमेन. हालेलुया. बघा तर नीतिसूत्र 28वा अध्याय 24 वचन तेवढं वचन वाचून दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊ आपण. नीतिसूत्र 28वा अध्याय आणि 14 वचन वाचूया.
नेहमी पाप भीरू असतो हा, तो धन्य. तो धन्य. जो नेहमी पाप बिरो असतो तो धन्य. पुढे, पण जो आपले मन कठीण करीतो, जो आपले मन कठीण करतो तो विपत्तीमध्ये, तो संकटात पडतो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. बघा, आपलं मन मोठं करा, कठीण करू नका. आज रात्री परमेश्वर बोलत आहे तुम्हाला. आपलं मन मोठं करा पण कठीण करू नका. कठीण मन काढून टाका. देवाला विनंती करा की देवा माझं कठीण हृदय काढून टाक. दाविदाप्रमाणे स्तोत्र संहिता 51 अध्याय आणि त्यामधील प्रार्थना जशी दाविदाने केली त्याप्रमाणे प्रार्थना कर की हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई मोठं हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, चांगलं हृदय उत्पन्न कर, असं देवाकडे प्रार्थना करा. हालेलुया. म्हणा, आम्हाला मोठ्या मनाचं व्हायचं आहे. आम्हाला मोठ्या मनाचं व्हायचंय. आम्हाला मोठ्या मनाचं व्हायचं आहे. आम्हाला मोठ्या मनाचं व्हायचंय. आम्हाला चांगल्या मनाचं व्हायचं आहे. चांगल्या मनाचं व्हायचंय. प्रेज लॉर्ड. पहिला स्वभाव तिचा काय होता? निस्वार्थी. हे जे करत आहे ह्याच्यामध्ये स्वार्थ आहे का तिचा? काही स्वार्थ नाही हिच्यामध्ये. तिला काय पाहिजे म्हणून ती का सेवकाला असं म्हणते का, मला असं असं पाहिजे, मी तुम्हाला रूम बांधून देते, मला असं असं पाहिजे, मी तुम्हाला रस्त्याने जाता जाता तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा आणि सगळं चमत्कार करा म्हणजे मी तुमच्यासाठी जेवायला घालते रोज जवळ रस्त्याला येताल. तसं नाही. तिने कुठला सौदा नाही केला, कुठला स्वार्थीपणा मांडला नाही. तिनं निस्वार्थी प्रभूची सेवा करत राहिली. निस्वार्थी परमेश्वराची सेवा, प्रार्थना, भक्ती करा. निस्वार्थीपणे बायबल वाचा. निस्वार्थीप्रमाणे चांगल्या हृदयाने परमेश्वराचं गौरव करत राहा. देव या भूतलावर तुमच्या कुटुंबाचं वाईट होऊ देणार नाही. देव तुमच्या जीवनाचं, तुमच्या कुटुंबाचं कधीच वाईट होऊ देणार नाही. कुठलाही व्याधी, कुठलाही आजार तुमच्या घराजवळ येऊ देणार नाही परमेश्वर. आमेन. हालेलुया. राबा शाखा बाळा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पहिला स्वभाव निस्वार्थी. म्हणा, निस्वार्थीपणा. दुसरा एक चांगलं हृदय, मोठं हृदय. आणि तिसरा जे पाहिजे आपल्यामध्ये, दुसरे राजे आणि 12 वचनापासून पुढे वाचूया सिस्टर. दुसरे राजे 4 अध्याय 12 वचनापासून पुढे परत येऊया आपण त्या वचनाकडे. त्याने आपला सेवक गेजियास म्हटले, त्या शुनुमे करीनीस बोलावून आण. त्या सुनम स्त्रीला बोलावून आण. त्याने तिला बोलवले. ती येऊन त्याच्या पुढे उभी राहिली. आणि ती येऊन त्याच्या पुढे उभी राहिली. बघा, प्रेज लॉर्ड. आणि मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे माझ्या प्रियांनो, ती परमेश्वराच्या पवित्र माणसाचा आदर करणारी होती. प्रेज लॉर्ड. म्हणा की हालेलुया. ख्रिस्ती या नात्याने आम्ही प्रभूच्या शिष्यांचा सुद्धा आदर करायचा आहे. मत्तयाचं लिहून घ्या. मत्तय 10 अध्याय आणि 40 ते 42 वचनामध्ये दिलं आहे की जो नीतिमानाला म्हणून नीतिमानाचा आदर करतो त्याला त्याचं प्रतिफळ मिळेल. बघा, ह्या स्त्रीनं पण एक सेवकाचा आदर केला. तिला बोलाव म्हटलं पण ती येऊन त्याच्या पुढे उभी राहिली. ती येऊन त्याच्या पुढे काय राहिली? उभी राहिली. प्रेज लॉर्ड. आणि मत्तयाच्या पुस्तकामध्ये काढूया 10 अध्याय आणि 40 ते 42 वचनामध्ये पटापट वाचूया आपण. त्यानंतर प्रार्थना करणार आहोत. जो तुम्हाला स्वीकारतो आणि तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो आणि मला पाठविले स्वीकारतो हो त्याला स्वीकारतो. प्रेज लॉर्ड. पुढे, संदेष्टाला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो, जो संदेशाला संदेष्टा म्हणून स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ त्याला प्रतिफळ मिळेल. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, जर तुमच्यामध्ये आदर देण्याचा स्वभाव जर असेल, परमेश्वराच्या मधल्या लहान शिष्याला जर तुम्ही आदर दिला, संदेष्टाला म्हणून संदेष्टाचा आदर दिला, देवाच्या पवित्र माणूसाने त्याचा आदर जर तुम्ही केला तर तुम्हाला त्याचं प्रतिफळ मिळणार हे बायबल सांगताय. हालेलुया. तुम्ही अपेक्षा नाही करणार तेवढं तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर रोज चमत्कार करणार आहे. आमेन. तर संदेष्टाला जो संदेष्टा म्हणून त्याला स्वीकारतो, मान देतो, त्याला प्रतिफळ मिळेल. पुढे वाचूया. नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला फळ मिळते. पुढे, आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला जर त्याला पाजतो,
तो त्याला प्रतिफळाला तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही, असे मी तुम्हाला खचित सांगतो म्हणतोय प्रभू. मला मी स्वीकारतो हे आशीर्वाद. हालेलुया. बघा, लक्षात घ्या, या दुसऱ्या राज्यामध्ये ही स्त्री निस्वार्थी सेवा करत आहे. ही स्त्री चांगल्या हृदयाने परमेश्वराच्या सेवकाला रूम बांधून देत आहे. तिसरा मुद्दा, ही स्त्री परमेश्वराच्या सेवकाचा आदर करत आहे आणि ती त्याच्या पुढे जाऊन उभे राहिली. दुसरे राज्य 4 अध्याय 13 वचन वाचतो. बघा, लक्ष द्या. तो त्या सेवकास म्हणाला, तू तिला म्हण, तू आमची एवढी निगा करण्यात एवढी मोठी तत्परता दाखवली, तुझ्या पितीर्थ मी काय करावे, तुझ्यासाठी मी काय करायला पाहिजे मला सांग. राजाकडे किंवा सेनापतीकडे तुझी शिफारस करू काय? ती म्हणाली, मी आपल्या लोकांमध्ये नांदत आहे चांगलं स्वामी, मला काही पाहिजे नाही. मी एवढी जी सेवा केली, एवढी तुमच्यासाठी रूम दिली, तुम्हाला विसावा तुम्हाला भेटतोय, चांगला आराम भेटतोय. सेवक म्हणतो, तुझ्यासाठी प्रार्थना करू का? तुझ्यासाठी काय करू? मी राजाकडे तुझी शिफारस करू का? तुझे कुठलं कामं करायचे आहेत का? सांग. ती म्हणती, मी सगळ्या बाबतीत खुशाल आहे, मी चांगल्या आनंदात नांदत आहे, मला कशाची गरज नाही. म्हणजे ती कुठल्याही प्रकारे तिचं हृदयापासून सेवा, तिचं निस्वार्थीपणा, तिचा आदर देणं, ह्याच्यामध्ये काहीच प्रकारे वाईट नव्हतं. ती एकदम चांगल्या खुशाल ह्याच्याने ती सेवा करत होती. प्रेज लॉर्ड म्हणा हालेलुया. मग तिच्या जीवनामध्ये तिला प्रतिफळ मिळण्याचा समय आला. तिच्या जीवनामध्ये चमत्कार तिला प्राप्त करण्याचा समय आला. जे तिच्या जीवनामध्ये अशक्य होतं ते शक्य होण्याचा समय तिच्या जीवनामध्ये आला. हालेलुया. माझ्या प्रियांनो, ज्या गोष्टी तुम्ही व्हाव्या असं वाटतं, मी किती प्रयत्न करत आहे, ही योजना मी करत आहे, ही प्लॅन मी करत आहे, पण ही सक्सेस व्हायला पाहिजे, पण ती होत नाही. ते होण्यासाठी निस्वार्थी बना, चांगल्या मोठ्या हृदयाचे बना, आदर करणारे व्हा. प्रेज लॉर्ड म्हणा. पहिली गोष्ट निस्वार्थी बनायचं आहे. दुसरी गोष्ट चांगल्या हृदयाचं मोठ्या हृदयाचं व्हायचं आहे. तिसरी गोष्ट आदर देणारे व्हायचे आम्हाला. म्हणा की आमेन. बायबल सांगतं, द्या म्हणजे दिले जाईल. जर तुम्ही चांगले आदर दिला तर तुम्हाला पण परमेश्वर आदराने आशीर्वादित करेल. बोला की हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग या ठिकाणी ती म्हणते, मी नांदत आहे. 14 वचन वाचूया सिस्टर. 14 वचन. त्याने आपल्या सेवकाला विचारले, तिच्या फिरते काय करावे, हिच्यासाठी काय करायला पाहिजे. बघा, ज्यावेळेस परमेश्वरासाठी आम्ही निस्वार्थी प्रार्थना करतो, भक्ती करतो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वरासाठी जे नाही ते देवाकडे उपवास प्रार्थना, गुडघ्यावर येऊन तासन तास प्रार्थना आराधना जे काही करतो, त्यावेळेस देवाच्या सर्व लोकांना सुद्धा किंवा देवाला सुद्धा वाटतं की याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणा की हालेलुया. आता ही श्रीमंतीमध्ये आहे, श्रीमंत आहे, थोर आहे, पैसा पाणीमध्ये, घरदारमध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये सुखी आहे. मग देव मी म्हणला काय करायला पाहिजे याच्यासाठी. आज रात्री ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी कराल, निस्वार्थीपणा आणि चांगलं हृदय, मोठं हृदय आणि आदर देणारं, या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत, ह्या गोष्टी ठेवाल, देव सुद्धा तुमच्यासाठी म्हणेल की काय करायला पाहिजे यासाठी. हालेलुया. काय करायला पाहिजे यासाठी, कोणती गोष्ट करायला पाहिजे, कोणती गरज आहे याच्यासाठी, ती परमेश्वर दिल्याशिवाय राहणार नाही, ती देव करल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. आज रात्री परमेश्वर चमत्कार करणारा प्रभू आहे. तो चमत्कार करतो. शनशनी हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. हालेलुया. मग सेवक म्हणाला, तिला काही मूलबाळ नाही, तिचा नवरा म्हातारा झालाय. काय कळेल तिला काय गरज आहे? तिला सगळं आहे. तिचं निस्वार्थीपणा आहे, तिचं चांगलं हृदय आहे, आदर देणारा स्वभाव आहे, सगळं आहे, पण हिच्या जीवनामध्ये हिला मूलबाळच नाही आहे. मग आता हा चमत्कार कोण करू शकतो? डॉक्टर सुद्धा गोळ्या देऊ शकतो, पण चमत्कार परमेश्वर करतो. आमेन म्हणा. हालेलुया. डॉक्टर गोळ्या देऊ शकतो, पण लेकरू देऊ शकत नाही. म्हणा की हालेलुया. संतती हे परमेश्वराने दिलेली देणगी आहे. हाच मोठा आशीर्वाद आहे. हा चमत्कार देवच करतो. प्रेज लॉर्ड. सर्वजण म्हणा हालेलुया. माझ्या प्रियांनो, देवानी माहिती करून घेतलं की हिला
मूलबाळ नाहीये, हिला लेकरू बाळ नाहीये, हिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि मग भविष्यवाणी तयार. प्रेज लॉर्ड म्हणा. बघा वाचा 15 वचन वाचा सिस्टर. 15 वचन. त्याने म्हटले तिला बोलाव. त्याने बोलवल्यावर ती येऊन दारामध्ये उभी राहिली. कुठे उभी राहिली? दारात उभी राहिली. बघा त्याने म्हटलं बोलव, दारात उभी. किती आदर आहे बघा परमेश्वराच्या सेवकाचा. किती तिच्या जीवनामध्ये आदर देणारा स्वभाव आहे. कुठलाही प्रकार तिच्यामध्ये घमंडीपणा नव्हता. हालेलुया म्हणा. घमंडी असणाऱ्यामध्ये चमत्कार होत नाहीत, पण जे आदर आणि चांगले निस्वार्थ आहेत त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार होत असतात. हालेलुया. एक विधवा होती माहिती आहे तुम्हाला. विधवा. एलियाला तिने जीवन दिलं. काय दिलं? पण ते विधवेनं कुठे ठेवलं माहिती आहे एलियाला? वरच्या खोलीमध्ये. कुठल्या खोलीमध्ये? वरच्या माडीवरच्या खोलीमध्ये ठेवलं. ती दुष्काळामुळे गरीब आर्थिकरित्या संकटामध्ये आली होती, पण बायबल सांगतं तिनं त्या एलियाला असा आदर दिला, असा सन्मान दिला की तिनं माडीवर ठेवलं त्याला. आणि दुष्काळामध्ये तिचं तेल संपलं नाही, त्या विधवेचं तेल संपलं नाही, त्या दुष्काळामध्ये त्या विधवीचं पीठ संपलं नाही. हा मोठा चमत्कार त्या जीवनामध्ये झाला. हालेलुया. माझ्या प्रियांनो, परमेश्वराच्या लोकांचा आदर करणारे व्हा. आमेन. आणि मग काय झालं? 15 वचना पुढे वाचा. तो तिला म्हणाला वसंत ऋतू पुनरुपी येईल तेव्हा तू पुत्रास उराशी धरशील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, तिने ही केलेली सेवा, तिने केलेला आदर, तिने केलेलं एवढं मोठं हृदय, याचं प्रतिफळ काय झालं? तिच्या जीवनामध्ये एक मोठी भविष्यवाणी घेऊन आली परमेश्वराची. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची भविष्यवाणी तिच्या जीवनामध्ये आली. आणि परमेश्वराची भविष्यवाणी काय आली? ती म्हणते, परमेश्वर म्हणला की वसंत ऋतू पुनरुपी येईल तेव्हा तू पुत्राला काय करशील? आपल्या उराशी धरशील. आणि ती म्हणाली, छे स्वामी, माझे देवाचे माणूस आपल्या दासीची वचना करू. अपेक्षा नव्हती काहीच. हालेलुया म्हणा. कुठल्याही अपेक्षा न ठेवता भक्ती जर केली तर किती आशीर्वाद मिळेल. मला की हालेलुया. अपेक्षा न ठेवता देवाचं गौरव करा. आमेन. देवाची महिमा करा. हालेलुया. आणि मग या ठिकाणी तिनं कुठल्याही अपेक्षा नव्हती. पुढं देवाच्या सेवकाच्या द्वारे जो देव बोलला होता. 17 वचन वाचा सिस्टर. 17 वचन. पुढे अलिशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीस गर्भ राहिला. हालेलुया. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. माझ्या प्रियांनो, परमेश्वराचा शब्द कार्य झाला. देवाच्या सेवकाकडनं मुखामधनं शब्द आला, तो कार्य झाला, तो चमत्कार झाला तिच्या जीवनासाठी. आणि त्या तिच्या जीवनामध्ये काय घडलं? जे तिच्या आयुष्यात घडलं नव्हतं ते घडलं. म्हणजे काय? तिच्या पोटामध्ये गर्भ राहिला. हालेलुया. मला प्रेज लॉर्ड. कित्येक तिनं प्रयत्न केला असेल, कित्येक तिनं आयुष्य आपल्या जीवनामध्ये वर्ष तिनं अपेक्षा केली असेल, पण ते माझ्या प्रियांनो कुठं डॉक्टरकडे गेले असेल, पण डॉक्टरकडे तिची अपेक्षा भंग झाली. सगळीकडे निराशा आली. पण ज्यावेळेस तिनं ह्या निस्वार्थी चांगल्या मोठ्या हृदयाने आदराने ह्या जीवनामध्ये तिने सेवा केली, त्यावेळेस तिच्या जीवनामध्ये चमत्कार घडला. माझ्या प्रियांनो, चमत्कार घडला. आणि काय चमत्कार घडला? ओ गुड न्यूज, की तिच्या पोटामध्ये गर्भ राहिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या गावामध्ये ती थोर स्त्री होती, त्या गावामध्ये ती निस्वार्थी होती, त्या गावामध्ये ती मोठ्या हृदयाची स्त्री होती, आदर देणारी स्त्री होती, पण ती एक वांझ होती. काय होती? पण देवाने तिच्या जीवनातला वांझपणा काढून टाकला आणि तिच्या पोटामध्ये गर्भ राहिला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, आज रात्री तुम्ही निराश असाल, तुम्ही आज रात्री म्हणत असाल की कसं माझं होईल, किंवा डॉक्टरकडे तुम्ही जाऊन सुद्धा तुम्ही बरे होत नसाल, किंवा तुमचे मित्र, तुमच्या नातेवाईकामध्ये कोणतरी असं असेल, पण लक्षात घ्या, परमेश्वरच आहे जे अशक्य ते शक्य करणारा. हालेलुया. माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला देवाने सगळे आशीर्वाद दिलेले आहेत.
येशू ख्रिस्तामध्ये देवाने तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे. येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही सुरक्षित आहात. येशूच्या रक्तामध्ये तुम्ही एकदम सुरक्षित लपलेले आहात. पण ते तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला मदत करणार आहेत. कोणत्या तुम्हाला मी सांगितल्यात रात्री आज, की तुम्हाला निस्वार्थी स्वभाव तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून देणार आहे. मोठं हृदय तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून देणार आहे. तिसरा मुद्दा, सेवकाचा किंवा देवाच्या लोकांचा आदर करणारं जीवन तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. म्हणा हालेलुया, प्रेज लॉर्ड. मला वाटतं टाईम झालाय माझ्या प्रियांनो. आपण पुढील काही गोष्टी पण पाहूया. पण काय झालं, पुढे अलिशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीस गर्भ राहिला आणि वसंत ऋतू पुनरपी आला तेव्हा तिला पुत्र झाला. हालेलुया, तिला मुलगा झाला. प्रेज लॉर्ड. त्या गावामध्ये मोठा चमत्कार झाला आणि त्या गावामध्ये सगळीकडे पसरलं की जी स्त्री वांझ होती पण तिनं निस्वार्थी सेवा केल्यामुळं, चांगल्या मोठ्या हृदयामुळं, चांगला आदर दिल्यामुळं तिला तिच्यापर्यंतला वांझपणा दूर झाला आणि तिला मुलगा देऊन तिला परमेश्वराला आशीर्वाद केला. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाने तिला आशीर्वादित केलं. आज बोला, म्हणा आमचा देव सर्व समर्थ आहे, चमत्कार करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. माझ्या प्रियांनो, तुमची निस्वार्थी भक्ती ती चमत्कारच घेऊन येत असते. तुमची निस्वार्थी आराधना तुमच्यासाठी आशीर्वादच घेऊन येते. आपण म्हणतो ना, स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आ जाती. आमेन. हालेलुया. माझ्या प्रियांनो, पुढील आपण पुढच्या शनिवारी माझ्या मते ह्याच्यातनं अजून काही गोष्टी पाहूया. मोठ्या गोष्टी शिकायच्या आहेत. 17 वचनापासून पुढे आपण काय गोष्टी आपण या स्त्रीमधनं आपण पाहणार आहोत. पण आज तुम्ही देवाला मागा की देवा मला पण, देवाला म्हणा की मला निस्वार्थी बनव परमेश्वरा. हालेलुया. माझं हृदय मोठं चांगलं कर परमेश्वरा. आणि देवाला म्हणा, देवा मला या स्त्रीप्रमाणे आदर देणारं बनव. तुझ्या सेवकांचा, तुझ्या शिष्यांचा, तुझ्या सगळ्या तुझ्या प्रत्येक कार्याचा आदर देणारं करतो आम्हाला. आणि या 3 गोष्टीमुळं तिच्या जीवनामध्ये मोठे चमत्कार घडले. प्रेज लॉर्ड. जे अशक्य ते शक्य झालं ह्या 3 गोष्टीमुळं. लक्षात घ्या, आज रात्री निस्वार्थीपणामुळं, मोठ्या हृदयामुळं आणि आदर, सन्मान, पाहुणचार या गोष्टीमुळं तिच्या जीवनातला अशक्य ते शक्य करणारा चमत्कार झालेला आहे. प्रेज लॉर्ड. मग तुम्ही अपेक्षा करता चमत्कार व्हायला पाहिजे. देव चमत्कार करतो, पण चमत्कार प्राप्त त्यांनाच होतात जे निस्वार्थी आहेत, चांगल्या हृदयाचे आहेत आणि आदर आणि सन्मान योग्य जीवन आहे. हालेलुया. चला डोळे बंद करा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो यावेळेस. हालेलुया. सगळेजण आपल्या गुडघ्यावर या. सगळेजण देवाला आता प्रार्थना करा. आज या रात्री देवाला म्हणा, प्रभू माझ्यामधला स्वार्थीपणा काढून टाक. माझ्या प्रियांनो, देवासारखं निस्वार्थी व्हा. देवाने या जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला. काय स्वार्थीपणा म्हणून नाही, तुमचं आणि माझं तारण व्हावं, तुमचं आणि तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळावं, यासाठी परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला. मग येशूने तुमच्यासाठी फटके खाल्ले, तुमच्यासाठी फटके खाल्ले, तुम्हाला आरोग्य मिळावं म्हणून. येशूने तुमच्यासाठी रक्त सांडलं, तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून. चला आपलं जीवन परमेश्वराला समर्पण करा. चला समर्पण करा प्रत्येक जण. हालेलुया. राबा शंदा राबा 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 रे रे. हालेलुया. 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 ओ शंदा राबा 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 राबा. Jesus, म्हणा. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah.
कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा। जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. गीतकाराने किती सुंदर म्हणलेलं आहे माझ्या प्रियांनो. जशी आई सांभाळते माझा येशू सांभाळणार. देवानंतर एक आईच आहे, तिने तुम्हाला निस्वार्थीप्रमाणे सांभाळलं, तिने तुम्हाला निस्वार्थीप्रमाणे तुमचं संगोपन केलं, निस्वार्थीप्रमाणे. म्हणून या गीतामध्ये आईचं वर्णन केलेलं आहे. जशी आई सांभाळते माझा येशू संभाळना. मेरे कारण वो घायल हुआ, मेरे पास